नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष। आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत, लगेच माणूस येतो, लगेच सामान देऊन जातो। ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना, त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला, जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे। एक उंदीर मेलं होतं आणि 2 दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं। तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता, पण मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवणीची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली। आज मी स्वतः इथे बघायला आलोय। बघ, स्विगीचं एक गोडाऊन आहे। तुमच्या स्विगीला स्विगीत टाकल्यानंतर बघ, आता तू हे सांगतो ना, हे बघ आता तुझाच माणूस आहे, काढता हे बघ, आता त्याने उडवलं, ते बघ तुझा माणूस आहे, मी नाही म्हणत आहे। हा बघ, त्याला काय करत होता इथे? हा, कामाला इथेच आहे ना? काय करतो? हे बाहेर पाठवायला काढतोस ना? मग प्रोडक्ट घेऊन काय? हे बघ, आता याला तू काय म्हणणार आहेस? याला तू काय म्हणणार सांग मला? चला, ते फूड अँड ड्रग्स वाल्यांना बोलून सील करून घ्या गोडाऊन पूर्ण। हे पण काढले का? द्यायलाच का? आता तो सरको माझ्या समोर आता तो पोरगा सारखं काढला, काय कशाला खोटं बोलतो? बाकी उंदीर फिरताना तुमचा आता आजचा तर नाही आहे, तारीख बघ काय तुमच्यावरती तारीख पण आहे त्याची, बरोबर आहे? 25 आल्या वगैरे असे 6 व्हिडिओ आहेत तुझ्यामध्ये। कोण आहे मेन? कोण आहे? वाईट परिस्थिती आहे आणि हा माल तुम्ही आम्हाला लोकांना खायला देता स्विगीच्या नावावर। हा माल तुम्ही आम्हाला खायला देता स्विगीच्या नावावर। आज सील करणार हा गोडाऊन फूड अँड ड्रग्स वगैरे बोलून। हे काय? हे स्विगीचं मोठं गोडाऊन है ना, तुपाचे डबे तिकडे देखो। ये क्या है? अभी ये भी आपका कहना है कि ये सब आप ये करने वाले? आइए देखो, इधर से आप आओ, आगे देखो, ये पुढे या। मराठी आहेत तुम्ही ना? हे बघा, हे काय आहे तुमचं मत आहे? सगळं चांगलं आहे? फूड अँड ड्रग्स याच्यातले आता 2 बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले ना? तुला कशाला ते बोलतो पाठवण्यासाठी? ठीक आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वा गोडाऊन। आपण पण फक्त चांगल्याच वस्तू पाठवतो असं कशाला पाठवतो? रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन हे काढायचंय। आम्ही ते चालूच कधी तू आता मी येता बघितलं, मी आज तुझं पूर्ण गोडाऊन सोडायला लावणार, तुझं चौकशी करायला लावणार फूड अँड ड्रग्सला। व्हिडिओ आहेत माझ्याकडे 3 दिवसापूर्वी दाखवतो आता। तुम्ही हे काय आणि हे खायला देणार स्विगीत लोकांना वाटलं? आता त्याच्या समोर 2 माणसं घेऊन गेले ना, हे काय तुम्ही फेकून देणार? तुम्ही यूज करणार ना दादा? काय नाही, आता 2 बॉटल तो त्याच्या समोर काढून घेऊन गेला नाही? तो सध्या काढतो बघ मला, तो इथेच माल काढताय ना तुम्ही? हात लावायचं नाही। तुला एवढी मोठा तुम्ही गोडाऊन चालवता, असं कसं होऊ शकतं? अरे काय, आता तुला एवढं दाखवलं, मी झोडलं दाखवली, उंदीर दाखवली, अजून तुला काय प्रूफ देऊ? मी ते बांधे करतो, मी नाही बोलतच नाही आता त्याच्यामध्ये। असं देतं आम्हाला खायला तुम्ही? एवढ्या मोठ्या गोडाऊन, एवढ्या मोठ्या कंपनीचं गोडाऊन, झुरळं असूच कशी शकतात तुमच्याकडे? उंदीरं असूच कशी शकतात? गेलेली उंदीरं 2 दिवस तुम्ही उचलत नाही। माझ्या ऑलरेडी कसं आहे, त्याच्या आधी मी सील करायला लावणार आहे फूड अँड ड्रग्सला सांगून। तुम्ही इतकं घाणीतलं सामान काढताय, तिथे पुस्तकाने ठेवताय, म्हणजे तुम्ही काय चांगलं देत नाही ना, तुम्ही घाणच देता ना आम्हाला। आता मी पण रोज स्विगीवरनं, माझ्याकडे स्विगीवरनं तुझं हे घाणेरडं सामान मला स्विगीवरनं पाठवतो का? अरे तेच तर काढलंय, आता तुझ्या समोर काढलं ना 4 ठिकाणी।
अरे चाललंय म्हणजे ते लोकांनाच विकायला चाललंय आणि अशा condition मध्ये तुम्ही जर करत असाल तर कसं होईल? काय रे तुम्ही लोक हे आम्ही पितो. हा पाणी आहे ना, हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज. हा हे यातनं तुम्ही मला देता. हे वरचं हे बघ काय आहे ते पाणी बघ काय. हे बघ. काय करावं सांग. बंद करून दे. उंदीर मेलाय. उंदीर झुरळ सगळं फिरतात आणि तिथे तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे बघा झुरलं बघा. हे स्विगीचं गोडाऊन. हे बघा त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये. हे बघा हे सगळी उंदीरं. हे बघा ही बघा झुरळं पळतात. हे आहे स्विगी. हे बघा हे पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी झुरळं आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोडाऊन. तुम्ही जर बघाल तर खूप घाण आहे. म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाऊन. हे बघा हे इथनं उचलतात, साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलंय त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतात. पण मुळतं हे सामान सगळं अतिशय वाईटरित्या आहे या गोडाऊनमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे. परंतु याच्यापुढे स्विगीमधनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय. तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी आज ती सगळ्याची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो. धन्यवाद.